जय ज्योती जय सावित्री। मी सौवृंदा रोशन तडस, राहणार परतवाडा, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र समन्वय। मी आपल्या सर्वांचे सावित्री शक्तीपीठ न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। आपणा सर्वांना माहीतच आहे, सध्या चालू आहे तो श्रावण महिना। हा श्रावण महिना शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असा मानला जातो। हा श्रावण महिना फक्त धार्मिकता नव्हे तर निसर्ग, भक्ती आणि प्रेम यांचा संगम असतो। या श्रावण महिन्यामध्ये निसर्गाचं सौंदर्य तर फुलतोच, हिरवळ फुलवणारा आणि तसेच नवे चैतन्य, उत्साह निर्माण करणारा असा हा श्रावण महिना असतो। या श्रावण महिन्यामध्ये भरपूर सणांची रेलचेल सुरू असते आणि याच श्रावण महिन्यामध्ये स्त्रियांच्या आवडीचा सण असतो तो रक्षाबंधन। या रक्षाबंधनालाच नारळी पौर्णिमा सुद्धा म्हटल्या जाते। कोकणामध्ये या नारळी पौर्णिमेला विशेष महत्त्व असते आणि म्हणून कोकणामध्ये हा नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। तसेच महानुभाव पंथातील लोकसुद्धा रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी घरोघरी मंदिरांमध्ये पवित्र पर्वाचा मोठा सण उत्साहात साजरा करतात आणि दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन साजरे केले जाते। या रक्षाबंधनाला बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते, तर भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षण करण्याचे वचन देतात। राखी एक हा साधा धागा नसून भावनिक नात्याचं अतूट बंधन आहे, ज्यामध्ये प्रेम, विश्वास आणि रक्षणाची गाथा सांगितल्या जाते। हजारो वर्षापूर्वीपासून हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो। जेव्हा श्रीकृष्णाने शिशुपालाचा वध केला तेव्हा त्याच्या बोटाला जखम झाली आणि त्याच वेळी द्रौपदीने आपल्या साडीचा पदर फाडून त्याच्या जखमेला बांधला। त्यावेळी श्रीकृष्ण हा भावूक झाला आणि त्याने द्रौपदीला वचन दिले, जेव्हा तू अडचणीत असशील, संकटात असशील, तेव्हा मी तुझे रक्षण करेन। व जेव्हा कौरवांनी भरल्या सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण केले, तिला अपमानित केले, त्यावेळी द्रौपदीने श्रीकृष्णाच्या धावा केला आणि श्रीकृष्ण द्रौपदीच्या मदतीसाठी धावून आला आणि आपले वचन पूर्ण केले। त्याने द्रौपदीची मदत केली। तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने रक्षाबंधनाची सुरुवात झाली। राखी फक्त आपल्या भावालाच बांधल्या जात नाही, तर आपले गुरु, सैनिक, शिक्षक, मित्र, मैत्रिणी तसेच मुलीसुद्धा एकमेकींना राखी बांधून रक्षणाचे वचन देऊ शकतात। तसेच काही भागामध्ये पर्यावरण रक्षणासाठी सुद्धा झाडांना राखी बांधल्या जाते। आजही रक्षाबंधन भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम, स्नेह आणि उत्साह, जबाबदारीचे प्रतीक आहे। काळ जरी बदलला असेल तरी नातं अबाधित राहण्यासाठी सोशल मीडियाच्या युगातही बहीण पोस्ट, व्हिडिओ, मोबाईलद्वारे आपल्या राख्या पाठवून हे नातं जपतात। राखी म्हणजे आठवणीचा गोप, राखी म्हणजे आठवणीचा गोप, राखी म्हणजे प्रेम, आधार आणि सुरक्षिततेची भावना। राखी म्हणजे प्रेम, आधार आणि सुरक्षिततेची भावना। हा केवळ एक सण नाही, हे आहे एका नात्याचं पावित्र्य। या रक्षाबंधनाला आणि दररोज आपल्या नात्याला असं घट्ट, प्रेमळ आणि विश्वासपूर्ण ठेवूया। सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा। जय ज्योती जय सावित्री।